रामकृष्ण हरी मंडळी. तर नाईट क्रेविंग सॅटिस्फाय करण्यासाठी मस्तपैकी सकाळी बटाट्याची भजी ऑर्डर करून खाऊन दिवसाची सुरुवात केली आणि त्यानंतर मस्तपैकी छान छान आवरून मी आमच्या कॉलेजला गेले. मी फक्त कामापुरतं आणि एक्झाम पुरतंच कॉलेजला जाते, बाकी मला कॉलेजला जायला आवडत नाही. त्याचं कारण काय ते तुम्हाला पुढे कळेल. नशीब खराब असेल तर आमच्या कॉलेजसारखं कॉलेज भेटतं. आता खरा मुद्द्याला हात घालते. आज मी एक्झाम फॉर्म भरण्यासाठी आले. फॉर्म भरला, मग हे डॉक्युमेंट जोडा, ते डॉक्युमेंट जोडा, याची साईन घ्या, त्याची साईन घ्या, याला भेटा, त्याला भेटा, आणि त्यानंतर एवढं सगळं करून आम्हाला प्रश्न काय विचारण्यात येतो, तुम्ही ॲडमिशन घेतलंय का? अरे ॲडमिशन घेतलंय का म्हणजे कॉलेजला तुम्हाला फी भरल्याची रिसिप्ट सुद्धा जोडली तरी तुम्ही हा प्रश्न विचारता? मी जर आयुष्यात खूप मोठी चूक केली असेल ना तर ती सिंहगड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन केली आहे. म्हणजे सगळेच वाईट आहेत असं नाही आहे, पण वाईट सिस्टममुळे आणि काही वाईट लोकांमुळे अख्ख्या सिस्टमचं, अख्ख्या कॉलेजचं, अख्ख्या इन्स्टिट्यूटचं नाव खराब होतं. खरं तर इथं वैताग येण्याचं कारण म्हणजे इथं होणारी मेंटल हॅरॅसमेंट. आता एक्झाम फॉर्म भरण्यासाठी 7व्या मजल्यावरून खाली ग्राउंड फ्लोअरवरती बरंच चालत यावं लागतं आणि त्याचे डॉक्युमेंट्स एका रट्ट्यात सांगितले जात नाहीत, कुठले आणायचेत, कसे आणायचेत. त्यासाठी मलाच तब्बल 5 चक्रा माराव्या लागल्या आणि माझी कंडिशन नसताना. त्यामुळे पण बरेच आहेत असे प्रोफेसर्स की जे चांगले आहेत, खूप चांगले आहेत, आम्हाला सपोर्ट करतात. पण ही खराब सिस्टीम असल्यामुळे आमचे सगळे चांगले प्रोफेसर्स कॉलेजमधून अक्षरशः जॉब सोडून रिझाईन करून जाऊ लागलेत आणि गेले आहेत. कसं तरी कॉलेजमधून मी बाहेर पडले, पण माझ्यासोबत खूप वाईट घडलं. शेवटचा स्टॉप कात्रज, असं कंडक्टर काकांचा आवाज आला आणि माझा डोळा उघडला. कॉलेजवरून थेट मी कात्रजला आले. वडगाव ब्रिजच्या ठिकाणी स्टॉपला उतरण्यासाठी. मग काय, कात्रजवरून स्वारगेट आणि स्वारगेटवरून बस पकडून मग मी फायनली घरी पोहोचले. हे सगळं ना त्या BCA डिपार्टमेंटच्या सरांमुळे झालेलं आहे. कारण नसताना त्यांनी मला विनाकारण खूप दमवलं. एका रट्ट्यात काहीच सांगितलं नाही. माझी कंडिशन नव्हती, अक्षरशः मी कमरेला माझ्या ओढणी बांधून फिरत होते, तरी पण त्यांना समजत नव्हतं. पण असो, दिवसभरामध्ये एक तरी गोष्ट चांगली घडली. ती म्हणजे संध्याकाळी मी आणि अवनीताई मस्तपैकी पाणीपुरी खाण्यासाठी गेलो. लांबून बाप्पाचं दर्शन घेतलं, आरती केली आणि नंतर वॉक करत आम्ही घरी आलो.